नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. पेन्शन, प्रमोशन आणि सॅलरीत वाढ. तर मोठी अपडेट समोर. 8व्या वेतन आयोगाकडे पेन्शनर्स कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आलेल्या आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत आता आयोगात चर्चाही सुरू आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सध्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेतन पेन्शन वाढीची चर्चा सुरू आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागण्याही करत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये विविध विभागातून विविध मागण्याही आलेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्याही मागण्या आता वाढलेल्या आहे. वाढती महागाई पाहता फिटमेंट फॅक्टरही वाढायला हवा अशा त्यांच्या मागण्या आहेत. आता त्यातच जम्मू काश्मीर जनरल लाईन टीचर्स फोरम आयोगाअंतर्गत शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. जनरल लाईन टीचर्स फोरम या संघटनेने बेसिक सॅलरीत वाढ, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे, तसेच वैद्यकीय भत्ता आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करणे यासह अनेक मागण्या केलेल्या आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षापासून महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक गरजा आणि सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन फिटमेंट फॅक्टर वाढवला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तसेच पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. संघटनेच्या मते राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याला घेऊन कोणतीच निश्चितता नाही. त्यामुळे OPS सुरू केल्याने गॅरंटीड पेन्शनची व्यवस्था दिली जाईल. त्याने रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांना एक आर्थिक सुरक्षाही मिळेल. संघटनेने 2009मध्ये जनरल लाईन शिक्षकांच्या वेतनामधील मुद्द्यांवरही चर्चा केलेली आहे. वरिष्ठ शिक्षकांना ज्युनियर शिक्षकांपेक्षा कमी बेसिक सॅलरी असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे या तक्रारी सोडवल्या पाहिजेत अशा शिक्षकांच्याही मागण्या आहे. तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी जास्त मागण्या केलेल्या आहे. भत्त्यात वाढ केली पाहिजे अशी मागणी असून महागाईमुळे वाहतूक, वैद्यकीय सुविधा, विशेष रजा आणि कराची सवलत त्यांना दिली पाहिजे अशाही मागण्या त्या केल्या जात आहेत.